शेतकरी बंधूंनो नमस्कार. मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून थेट प्रसारित होत असलेल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेती आणि शेतकऱ्यांचा आधार म्हणजेच तुमचे आमचे सरकार. मंडळी, ही उक्ती प्रचलित आहे. या उक्तीचा अन्वयार्थ आपल्या शेतीच्या बाबतीत आपण तपासून पाहूया. आपला महाराष्ट्रातला शेतकरी हा वर्षानुवर्ष पारंपरिक पद्धतीची शेती करतोय. अर्थात आता या पारंपरिक पद्धतीला आधुनिकतेची देखील जोड मिळालेली आहे. शेतीचा हा व्यवसाय करताना हाच शेतकरी आपल्या शेतामध्ये धान्य असेल, कडधान्य असेल, भाजीपाला असेल, फळफळावळ असेल, अशा विविध प्रकारच्या पिकांची तो लागवड करत असतो. परंतु मंडळी, हा शेतीचा व्यवसाय करताना आपल्या या शेतकऱ्यापुढे अनेक समस्या आणि संकट असतात आणि या समस्यांचं आणि संकटांचं निवारण कसं करायचं या बाबतीत तो अनभिज्ञ असतो. मंडळी, अगदी शेती करताना कापणी असेल, पेरणी असेल, मळणी असेल, अशा कामांसाठी त्याला यांत्रिक अवजारांची गरज असते. शिवाय पेरणी करताना बी बियाणं असेल, खतं असतील, कीटकनाशक असतील, थोडक्यात अशा प्रकारच्या ज्या निविष्ठा आहेत त्या निविष्ठांची खरेदी करताना देखील त्याला आर्थिक मदतीची गरज असते. इतकं सगळं करून जेव्हा शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकांची लागवड करतो आणि हे पीक जेव्हा उभं राहतं तेव्हा ऐन कापणीच्या वेळेला अवकाळी पाऊस असेल, गारपीट असेल किंवा अवर्षण असेल असं संकट ओढवतं आणि शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होतं. याच आर्थिक नुकसानातून बाहेर पडण्यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज असते. अर्थात यासाठी आपला शासन आणि कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या विविध प्रकारच्या योजना आहेत. शासन कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी ज्या काही योजना राबवतं त्या बाबतीत आपला शेतकरी मात्र अनभिज्ञ असतो. म्हणूनच या शासनाच्या कृषी विभागामार्फत ज्या काही शेतकऱ्यांसाठीच्या योजना आहेत, या योजना नेमक्या कोणत्या आहेत, या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी पात्र अपात्रतेचे निकष नेमके काय आहेत, कागदपत्रांची पूर्तता नेमकी कशी करायची आणि या योजनेच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणात अनुदान मिळतं, या सर्व प्रश्नांचा उहापोह आपण आजच्या कार्यक्रमात करणार आहोत. आणि त्यासाठीच आजच्या कार्यक्रमात आपण ज्या विषयाचं आयोजन केलेलं आहे तो विषय एकदा आपण पाहूया. आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना. कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजना या विषयाच्या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या मान्यवरांना आपण आमंत्रित केलेलं आहे, सुरुवातीला मी त्यांचा परिचय करून देतो. आजच्या कार्यक्रमात आलेले आहेत दीपक कुटे सर. कुटे सर, आपल्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत. नमस्कार शेतकरी बंधूंनो. दीपक कुटे सर हे ठाणे जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि ते आपल्याला या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. तर कुटे सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. मी आत्ताच मगाशी प्रस्तावनेत उल्लेख केल्याप्रमाणे कृषी विभागाच्या मार्फत आपल्या शेतकऱ्यांसाठी अनेकविध योजना आहेत. या योजना नेमक्या काय आहेत सर? केंद्र शासन व राज्य शासनामार्फत शेती आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये प्रामुख्याने उल्लेख करायचा झाला तर पहिली योजना आहे कृषी यांत्रिकीकरण. आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे, शेतीसाठी पूर्व मशागतीपासून पेरणी असेल, लावणी असेल, आंतर मशागतीची कामं असतील, फवारणी असेल, पिकाची कापणी असेल, मळणी असेल, यासाठी विविध अवजारे व यंत्रांची गरज पडते. त्यासाठी अर्थसहाय्य करण्यासाठी शासन 40% व 50% अनुदान कृषी यांत्रिकीकरण योजनेला देते.
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला शेतीसाठी पाणी लागतं. त्यासाठी मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे यासाठी 75,000पर्यंत अनुदान देण्यात येतं. तसंच सामूहिक शेती तलाव करायचे असेल त्यासाठी सुद्धा यामध्ये अनुदान आहे एकात्मिक फलोत्पादन विकास कार्यक्रमाअंतर्गत. नंतर हा पाणी झाला तर ह्या पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत सूक्ष्म सिंचन म्हणजे प्रति थेंब अधिक उत्पादन किंवा ड्रीप इरिगेशन म्हणतो, त्यामध्ये सुद्धा आपल्या दोन्ही आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आहे आणि आपले राज्याचे मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना, याच्यामध्ये 75% व 80% दोन्ही योजना म्हणून अनुदान दिलं जातं. तसंच फळबाग लागवड आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत 100% अनुदानावर फळबाग लागवड आहे. तसंच जे शेतकरी ह्या योजनेत बसत नाहीत त्यांच्यासाठी दुसरी योजना आहे स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना. बरं. नंतर एकात्मिक फलोत्पादन विकास हा एक महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यामध्ये दर्जेदार गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची निर्मिती करणे, नवीन फळबागांची लागवड करणे, ज्या जुन्या फळबागा झाल्या त्यांचं पुनर्जीवनासाठी सुद्धा अनुदान आहे याच्यामध्ये. तसंच आपल्याला ग्रीन हाऊस आहे, शेडनेट आहे, त्यामध्ये जर नियंत्रित शेती करायची त्यासाठी अनुदान आहे. आणि काढणी पश्चात पॅक हाऊस असेल, तुमचं कोल्ड स्टोरेज असेल, प्रिकूलिंग चेंबर असेल, रायपनिंग चेंबर असेल, यासाठी सुद्धा यामध्ये 35% ते 50% अनुदान आहे. तसंच प्रक्रियाची योजना आहेत. मुख्यमंत्री अन्न व कृषी प्रक्रिया योजना आहे. तसेच केंद्र शासनाची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना आहे, त्यामध्ये सुद्धा आपण अनुदान दिलं जातं. तसंच आता काढणी पश्चात याच्यासाठी स्मार्टसारखी म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन योजना, ही एक योजना शासनाने तयार केलेली आहे. तसंच काय आता हे उत्पादन आलं काढणी पश्चात आपलं काय पिकाचं नुकसान होतं, मग प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे अन्नधान्य पिकासाठी. तसंच हवामान आधारित फळपीक विमा योजना आहे. तसंच शेतकऱ्यांचे काही अपघात होतात त्यामध्ये दुर्दैवाने मृत्यू होतो, त्यासाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आहे. आणि अन्नधान्याचं पिकाचं उत्पादकता वाढवण्यासाठी राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पोषण अभियान त्याच्या अंतर्गत अन्नधान्य पिकं असतील. तसंच राज्य पुरस्कृत सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढणे व मूल्य साखळी विकास करणे, कापूस पिकाची उत्पादकता वाढविणे व मूल्य साखळी विकास करणे, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम, अशा विविध प्रकारच्या योजना आहेत. आणि त्याच्यामध्ये परत उपघटक आहेत. हे तर मी मुख्य इनलिस्ट केल्या. आता तुम्ही एकात्मिक फलोत्पादन अभियान म्हणलं तर त्याच्यामध्ये परत 25-30 उपघटक आहेत. तर अशा विविध प्रकारच्या योजना केंद्र आणि राज्य सरकारमार्फत राबवलं जातं. बरोबर. म्हणजे सर, कृषी यांत्रिकीकरण योजना असेल किंवा प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना असेल किंवा फळबाग पीक विमा योजना असेल, अशा प्रकारच्या अनेक योजना कृषी विभागामार्फत राबवल्या जातात. परंतु या योजनांचा जो लाभ आहे तो शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष कसा घ्यावा सर? हो, आता कृषी विभागाने महाराष्ट्र शासनाने 2020 पासून MahaDBT ही एक ऑनलाईन संगणकीय ऑनलाईन प्रणाली विकसित केलेली आहे. आपण स्लाइड दाखवूयात प्रेक्षकांना. यस. आणि त्यामध्ये अर्ज एक आणि योजना अनेक ही अतिशय म्हणजे पारदर्शक असे DBT पोर्टल आम्ही विकसित केलेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांनी अर्ज करण्यापासून तर अनुदानाचं वितरण होण्यापर्यंत याच्यामध्ये सगळं संगणकीय प्रणाली होते. यामध्ये शेतकऱ्यांनी फक्त ह्या पोर्टलवर जाऊन प्रथम त्याची नोंदणी करणं गरजेचं आहे. नोंदणी केल्यानंतर त्याचं आधार कार्ड आहे, आधार याचं नंबरचं प्रमाणीकरण करून घेणं गरजेचं आहे. आणि मग त्याचा जे काही वापरकर्ता नाव किंवा युजर ID आणि पासवर्ड क्रिएट करून तो या योजनेमध्ये शेतकरी लाभ घेऊ शकतात. आणि एकदा अर्ज केल्यानंतर फक्त त्यामध्ये 20 रुपये फी व 3 रुपये 60 पैसे GST असं 23 रुपये 60 पैसे फक्त शेतकऱ्याला एकदा भरावं लागतात परत. आणि एकाच अर्जामध्ये तो 10-15 योजनेचं सुद्धा त्याला जे आवडीचे आहे आणि गरजेचे आहेत त्या योजनेचा याच्यामध्ये तो अर्ज करू शकतो. आणि एकदा अर्ज केल्यानंतर याची ऑनलाईनच संगणकीय पद्धतीने लॉटरी काढली जाते, सोडत काढली जाते. आणि जे काही जिल्ह्याला असेल तालुक्याला जे काही आर्थिक लक्ष्यांक आलेला असेल
मग तो सर्वसाधारण प्रवर्ग असेल, अनुसूचित जाती असतील, अनुसूचित जमाती असतील, महिलांसाठी आहे, दिव्यांगासाठी आहे, त्या प्रमाणात दुप्पट तिप्पट आम्ही सोडत काढतो. बरोबर. आणि एकदा सोडत काढली की त्या शेतकऱ्याची जो आधार नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल दिलेला आहे, त्याच्यावर त्याची तुमची ह्या योजनेमध्ये निवड झालेली आहे आणि तुम्ही कागदपत्रे अपलोड करा असा मेसेज त्यांच्या मोबाईल नंबर आणि ईमेलला जातो. आणि त्यांनी 10 दिवसाच्या आतमध्ये ते कागदपत्र अपलोड करणं गरजेचं आहे. जर 7 दिवसात त्यांनी अपलोड नाही केलं तर परत एकदा त्यांना मेसेज जातो, बा आता तुमचे 7 दिवस झालेत, 3च दिवस राहिलेले आहेत, तर तुम्ही आवश्यक कागदपत्र अपलोड करा. आणि ते कागदपत्र अपलोड करण्यासाठी महाडीबीटी फार्मर अँड्रॉइड मोबाईल ॲप्लिकेशन ते शासनाने केलेले, त्याद्वारे शेतकरी आपले कागदपत्र अपलोड करू शकतो. मग एकदा कागदपत्र अपलोड केले की मग त्याची छाननी आमचे कृषी सहाय्यक करतात, पडताळणी कृषी सहाय्यक करतात, मग ते तालुका कृषी अधिकाऱ्याकडे येतं आणि मग तालुका कृषी अधिकारी पूर्वसंमती देतात. आणि ती पूर्वसंमती दिल्यानंतर शेतकऱ्यांनी काही असेल, अवजारी खरेदी असेल, शेततळ्याचं काम असेल, ते करायचं आणि त्याचं इनव्हॉइस अपलोड करायचं. आणि मग त्याची मोका तपासणी होतं, जिओ टॅगिंग होतं, भौगोलिक स्थानांकन होतं. आणि मग ते तालुका कृषी अधिकारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीकडं अनुदानासाठी शिफारस करतात आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत थेट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण होतं. इतकी साधी, सोपी, सरळ आणि पारदर्शक अशी ही महाडीबीटी पोर्टल शासनाने विकसित केलेलं आहे. आणि याच्यामध्ये भरपूर शेतकऱ्याला ऑफिसला चक्रा मारायची गरज नाही. घर बसल्या 24/7 24 तास ते अर्ज करू सेवा शकतात. शेतकऱ्यांसाठी उपलब्ध आहे. सर, आपण एक फोन घेऊयात. राजेश मोरे बोलतात खेडहून. हॅलो 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 हॅलो. राजेशजी नमस्कार. हा नमस्कार. आपला प्रश्न विचारा. कुठे साहेब नमस्कार. हं, नमस्कार. नमस्कार. माझा एक प्रश्न असा आहे की शासनाची जी फळपीक विमा योजना आहे, हं. हो हो हा सलग विचारा. शासनाची जी फळपीक विमा योजना आहे, या योजनेअंतर्गत शेतकरी शेतकरी 13,300 रुपये जे आपण प्रीमियम भरतो हेक्टरी, तर त्या हेक्टरी 13,300 रुपये म्हणजे एका झाडाला 133, त्याचे निकष कसे ठरवतात? तसंच त्याला एक संलग्न प्रश्न असा आहे की जे शेतकरी नुकसान भरपाई मिळते त्याचे निकष काय असतात? ओके. धन्यवाद. आपले 2 प्रश्न कळले. त्यांचा प्रश्न होता की फळबागेसाठी हेक्टरी 1330 रुपये ते प्रीमियम भरतात, तर त्याचे निकष सर कसे ठरवले जातात? आणि जेव्हा शेतकऱ्यांचं नुकसान होतं तेव्हा जी त्यांना नुकसान भरपाई दिली जाते त्याचे निकष काय आहेत नेमके? अतिशय चांगला प्रश्न आहे आपला हा. आता जी हवामान आधारित फळपीक योजना आहे ते आपल्या 2 याच्यात, एक मृग बहारात आहे आणि एक आंबिया बहारात मध्ये आपण राबविली जाते. मृग बहारात जवळपास 8 पिकासाठी आहे. मग ती संत्रा आहे, मोसंबी आहे, पेरू, सीताफळ आहे, द्राक्ष आहे, डाळिंब आहे. आणि आंबिया बहारामध्ये ते आंबा आहे, काजू आहे, संत्रा, मोसंबी या पिकासाठी राबवले जाते. आता या हवामान आधारित फळपीक विमा योजनेसाठी शासनाने 5 विमा कंपन्या नेमलेल्या आहेत आणि त्याचं टेंडर केलं होतं. आणि ज्यांनी लोवेस्ट असं हे दिलेलं आहे त्यांची नेमणूक शासनाने केलेली. आणि आता याच्यामध्ये समूह केलेले आहेत शासनाने 5-6. आणि त्या आधारे जी काही लोएस्ट टेंडर भरलं ती त्यांनी विमा हप्ता डिक्लेअर केलेला आहे. आणि या विमा हप्त्यामध्ये केंद्र शासनाने असे गाईडलाईन दिलेले आहेत की 30% केंद्र सरकार याच्यामध्ये हे करेल. तर मग येणारा 30% केंद्र आणि राज्य आणि शेतकरी हिस्सा असतो. 30 ते 35% आपलं राज्य शासन त्याचं दायित्व उचलतं आणि 35% पुढचं जे असतं ते राज्य शासन आणि शेतकरी समप्रमाणात ही करतं. आता तुम्हाला थोडक्यात सांगायचं झालं तर ठाणे जिल्ह्यासाठी 58% कोट झालं, त्यामुळे 78,000 प्रति हेक्टरी भरत होतं. त्यामुळं केंद्र शासनाचा हप्ता, राज्य शासनाचे 39,000 आणि शेतकऱ्यांना 21,000 विमा हप्ता तो बसतो. तो फक्त ठाणे जिल्ह्यात जास्त आहे आणि थोडं डाळिंब आणि सीताफळ या पिकाला, बाकी पिकांना तो सामान्य आहे. आणि याचं कारण असं की इथं हवामान धोक्याचा पण तेवढाच हे आहे आणि इथं कायम हवामान अनिश्चित असतं आणि त्यामुळं पिकाचं नुकसान होतं. त्यामुळं कंपन्या ह्या प्रीमियम जास्त. आणि मी ठाणे जिल्ह्यात पाहिलं मागील 2-3 वर्षात शेतकऱ्यांनी 3 कोटी भरले होते
आणि शेतकऱ्यांना नुकसानीपोटी 13 कोटी मिळालेले आहेत. म्हणजे तुम्ही जो विमा हप्ता भरतात त्याच्या तुलनेत शेतकऱ्यांना जास्त रक्कम मिळते. आता ह्या वर्षी सुद्धा बघा तुम्ही जानेवारीपासून हवामान बदललेलं आहे, तर हे सगळे ट्रिगर क्लिक झाले आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल. आता हे नुकसान भरपाई मिळण्यासाठी मृगबहार आणि आंबेबहार, आता मृगबहार हा पावसाळ्यात असतो, मग कमी पाऊस आणि पावसातला खंड हे दोन मुख्यतः निकष आहेत. आता चिक्कूसाठी अति पाऊस आणि अति आर्द्रता हे निकष आहेत. आणि आंबेबहार हा आपला जानेवारी किंवा मार्चमध्ये असतो, त्यामुळे तिथं कमी तापमान, जास्त तापमान, अवेळी पाऊस हे निकष आहेत. आणि आता तुम्ही आंब्याचं उदाहरण घेतलं, जर 13 डिग्रीपेक्षा कमी तापमान झालं 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तर त्याच्यात भरपाई दिली जाते. जर 37 डिग्रीच्या पुढे जास्त तापमान गेलं एप्रिल मेमध्ये तर त्याच्यामध्ये भरपाई दिली जाते. जर तुमचं जानेवारीमध्ये 5 mm पाऊस झाला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस तर त्यामध्ये भरपाई दिली जाते. जर एप्रिल मेमध्ये 10 MM पाऊस झाला त्यामध्येही भरपाई दिली जाते. असं जे काय, आणि त्यासाठी महसूल मंडळ आधारित आपले महावेद प्रकल्प अंतर्गत आपण स्वयंचलित हवामान यंत्र बसवलेले आहेत. आणि त्या हवामान याच्यात तापमान असेल, पाऊस असेल, आर्द्रता असेल, ते ॲटोमॅटिक सर्व्हरला येतं आणि ते आकडे आपण त्याचा वापर करून आणि ह्या ट्रिगरचा वापर करून ही नुकसान भरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. हे अत्यंत पारदर्शक आणि चांगली योजना आहे. आणि काही जिल्ह्यामध्येच तो थोडा प्रीमियमचा प्रॉब्लेम आहे, पण तिथं नुकसान भरपाई मिळते. सर एक फोन घेऊयात आपण. विनय परब बोलतात विरारहून. हॅलो हॅलो हॅलो. विनयजी, आपला प्रश्न विचारा. हा, मला विचारायचं आहे सर की कधी कधी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान होतं, तर बरोबर. शासनाच्या कोणत्या योजनेतून त्यांना लाभ मिळू शकतो? विनयताई, आपल्या प्रश्नाचं कुठलं उत्तर पीक आहे, मिळणार मॅडम? आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना, आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतात दीपक कुटे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपल्याला एक फोन होता. विनय परब बोलत होत्या विरारहून. अतिवृष्टीमुळे अनेकदा शेतीचं नुकसान होतं, तर अशा वेळी शेतीसाठीच्या कोणकोणत्या योजना आहेत? आता त्यांचं पीक कुठलं आहे ते कळायला नाही. तर आता नुकसान अतिवृष्टीमुळे पिकाचं नुकसान झालं असेल तर त्यासाठी आपली प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे. त्याच्यामध्ये विविध पिकांना अनुदान दिलं जातं, भरपाई दिली जाते. आता त्याच्यामध्ये जर आपल्याला हे करायचं असेल तर 5 त्याच्यामध्ये निकष आहेत. एक, तुमची पेरणी झाली नाही. आता यांचा प्रश्न आहे अतिवृष्टीमुळं, तर हा एक तर स्थानिक आपत्तीमध्ये येईल. जर काही लोकलाइज याच्यात झाली असेल नुकसान भरपाई तर त्याचे त्यांनी जर विमा उतरवला असेल पीक विमा, तर त्या कंपनीला त्यांनी एक तर त्यांच्या कंपनीच्या टोल फ्री नंबरवर, ईमेलवर किंवा आमच्या तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क करून 72 तासाच्या आत त्यांनी सूचना द्यायला पाहिजे. आणि मग त्यांचे पंचनामे होऊन जी काही विमा असेल त्यांना विम्याची नुकसान भरपाई दिली जाऊ शकते. दुसरी गोष्ट, आता केंद्र आणि राज्य शासनामार्फत सुद्धा पिकाचं नुकसान झाल्यानंतर आता कोरडवाहूसाठी 13,000 रुपये, बागायती पिकं असतील तर 18,000 रुपये असे नुकसान भरपाई यामध्ये दिली जाते शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेमध्ये. बरं सर, मगाशी तुम्ही सांगितलं की या ज्या काही योजना आहेत या योजनामध्ये शेतकऱ्यांनी ऑनलाईन सहभाग घ्यायचा आहे, ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्याकरता आधार कार्ड असेल, बँकेचं पासबुक असेल, 7/12 उतारा असेल, अशा प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता देखील शेतकऱ्यांनी करणं गरजेचं आहे. मगाशी सर, ज्या योजना आहेत या योजनांमध्ये कृषी यांत्रिकीकरण जी योजना आहे, या योजनेच्या अंतर्गत कोणकोणत्या अवजारांसाठी अशा प्रकारे अनुदान दिलं जातं सर? यामध्ये पहिले महत्त्वाचं म्हणजे ट्रॅक्टरला अनुदान दिलं जातं. जर शेतकरी अनुसूचित जाती, अल्प अत्यल्प भूधारक असेल तर त्याला 2.25 रुपये आणि इतर शेतकऱ्यासाठी 1 लाखाचं अनुदान आहे. दुसरं, पॉवर टिलरला यामध्ये अनुदान दिलं जातं. 85,000 SC STच्या शेतकऱ्यांना, अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आणि इतर शेतकऱ्यांना यामध्ये 70,000पर्यंतचं अनुदान दिलं जातं. आपण स्लाईड दाखवूयात प्रेक्षकांना. हो, आणि बरेच याच्यामध्ये तुम्ही
भात कापणी यंत्र आहे, लावणी यंत्र आहे, असे विविध कल्टिवेटर आहे, रोटावेटर आहे, ग्रास कटर आहे. यामध्ये विविध तुमचं कॉटन श्रेडर आहे, शुगर केन श्रेडर आहे. या विविध अवजारासाठी यामध्ये अनुदान दिलं जातं. पण या अनुदानासाठीची मर्यादा किती आहे सर? 50% आणि 40% मी आपल्याला सांगितलं. ट्रॅक्टरसाठी फक्त कमी ठेवलेले शासनाने. यामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी 40% आणि अल्प अत्यल्प भूधारक, महिला, दिव्यांग यांच्यासाठी 50% अनुदान आहे. बरं सर, आपण एक फोन घेऊया. शिवानंद वसेदार बोलतात निपाणीहून. हॅलो हॅलो हॅलो. हा शिवानंदजी नमस्कार. साहेब. नमस्कार. निपाणीहून शिवानंद वशर बोलतोय मी. हा मी जे राहतो ते कर्नाटक भागामध्ये राहतो साहेब. बरं. आमच्याकडे फक्त ज्वारी, तंबाखू, सोयाबीन वगैरे ही पिके घेतो आम्ही. मग त्या आमच्या या शेतकरी राजासाठी तसे काय सरकारी योजना वगैरे काय आहे काय, म्हणजे नुकसान भरपाई असू दे किंवा असं काय तर प्रॉब्लेम झाल्यावर, आता सोयाबीनला रोग वगैरे पडतोय किंवा तंबाखू पावसामध्ये भिजणे वगैरे होतात, मग तशाला काय सरकारी योजना आहेत काय, आणि तुम्ही काय आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन कराल असा प्रश्न आहे बघा साहेब. धन्यवाद. कर्नाटकमधनं ते बोलत होते. काय सांगता येईल सर? आता सोयाबीन आपण म्हणले आपल्याकडे प्रमुख पीक सोयाबीन आहे. तर सोयाबीनसाठी सुद्धा राज्य पुरस्कृत सोयाबीन उत्पादकता वाढ व मूल्य विकास साखळी ही योजना आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रात्यक्षिक घेता येतील. तसंच याच्यामध्ये तुम्हाला साठवणूक सुविधासाठी गोडवान तयार करता येतील आणि त्या गोडवानमध्ये आलेला माल साठवून, कारण आता तुम्ही पाहिलं बाजारभावाचं, ज्यावेळेस माल भरपूर येतो त्यावेळेस बाजारभाव पडतात आणि ज्यावेळेस माल बाजारात नसतो त्यावेळेस बाजारभाव वाढतात. तर त्यासाठी तुम्हाला साठवणूक गोदाम त्याच्यामध्ये बांधता येतं आणि त्या योजनेतच तुम्हाला तारण योजना म्हणून सुद्धा हे आहे. तर याच्यामध्ये उत्पादकता वाढवण्यासाठी मग प्रात्यक्षिक असेल, शेतीशाळा असतील आणि काढणी पश्चात अशा विविध योजना आहेत. आणि तुम्हाला पीक विम्याची तर जोड आहेच. जर नुकसान झालं तुमचं तर तुम्ही पीक विमा योजनेत लाभ घेतला असेल तर त्याचे नक्कीच तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार आहे. त्या बरोबर. सर, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना या योजनेच्या अंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांसाठी अनुदान दिलं जातं. त्याबद्दल आपण काय सांगाल सर? ही अतिशय चांगली योजना आहे. पहा, पहिले ह्या योजनेअंतर्गत 50,000चं अनुदान होतं. आता राज्य शासनाने ह्याची अनुदान मर्यादा 75,000 केलेली आहे. तर याच्यामध्ये कोकण विभागासाठी ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांना फक्त 0.20 हेक्टर म्हणजे 20 गुंठे जमीन असणं गरजेचं आहे. आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी 0.60 हेक्टर म्हणजे 60 गुंठे जमीन असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये 2-3च निकष आहेत. एक म्हणजे त्यांनी पूर्वी मागेल त्याला शेततळे किंवा सामूहिक शेततळे ह्या योजनेमध्ये लाभ घेतलेला नसावा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जागा तांत्रिकदृष्ट्या योग्य असणं गरजेचं आहे. जर ते योग्य नसेल तर त्याचा लाभ शेतकऱ्याला मिळणार नाही. तर आणि याच्यामध्ये विविध 8 प्रकारचे हे केलेले आहेत. एक 15x15, 20x15 3 मीटर, 20x20x3 मीटर, 25x20x मीटर, असं 34x34x3 मीटरचे तुम्ही शेततळे 8 प्रकारचे शेततळे. मग त्याच्यात इनलेट आउटलेट सह किंवा इनलेट आउटलेट विरहित आणि जो बाजू उतार एकास एक किंवा एकास दीड याच्यानुसार तुम्हाला 20,000पासून तर 75,000पर्यंतचं अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. आणि याच्यामध्ये आता अर्ज करण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि जेवढ्या लोकांनी अर्ज केले होते त्यांना आम्ही सगळ्यांना पूर्वसंमती दिलेल्या आहेत. आता आमचं जे क्षेत्रीय कर्मचारी आहेत ते शेतकऱ्यांना भेटून तुम्ही कागदपत्र अपलोड करा. मग यासाठी आम्ही प्रयत्नरत आहेत. कारण आता पावसाळ्याला थोड्याच दिवसात सुरुवात होईल. अपलोड केलं, पूर्वसंमती दिली की शेतकऱ्यांनी शेततळे करावं आणि त्यांच्या खात्यामध्ये हे अनुदान वितरित केलं जाईल. ती अतिशय चांगली योजना आहे. त्याचा शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि आपले स्थानिक कृषी सहाय्यक असतील, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा. सर, एक फोन घेऊया. श्रीकृष्ण सरदार बोलत आहेत अमरावतीहून. हॅलो 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 हॅलो. श्रीकृष्णजी नमस्कार. सर मी हा, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, श्रीकृष्ण सरदार बोलतो साहेब. हा, नमस्कार. 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 नमस्कार साहेब. मी कोल्हापूर बांडीवरून बोलतो. हा, बोला बोला.
तर मला हे विचारायचं होतं हं. की आता जे तुम्ही सांगितल्याप्रमाणे जे छोटा जो ट्रॅक्टर मिळते शासनाकडून, हो हो तर ते नेमकं ते प्रोसिजर विचारायचं होतं मला. अच्छा नेमकी प्रोसिजर काय आहे? हो हा, तुम नाही ते छोटं ट्रॅक्टर मिळते ना. हो ट्रॅक्टर आहे ना हो. हा हा हा. ट्रॅक्टरच्या तर संदर्भात तुम्हाला त्यासाठी माहिती जाणून घ्यायची तुम्हाला आहे. महाडीबीटी पोर्टल वर अर्ज करावा लागेल. तुम्ही अर्ज केलेला आहे का? हॅलो, हॅलो मला वाटतं फोन कट झाला. हो. त्यांना ट्रॅक्टर घ्यायचा तुम्हाला आहे. बरं का या संबंधी मी आत्ताच सांगितलं तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल आणि त्याच्यामध्ये जे काय कृषी यांत्रिकीकरण आहे त्यामध्ये ट्रॅक्टर हे जर तुम्ही अवजार निवडलं आणि ज्या काय अजून तुम्हाला बाबी असतील ते जर निवडलं तर त्याच्यामध्ये जी काय संगणकीय लॉटरी निघेल त्या सोडतीत तुमचा नंबर निवड झाली की तुम्हाला मेसेज येईल आणि मेसेजनंतर तुम्ही मी सांगितल्याप्रमाणे कागदपत्र अपलोड करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती दिली जाईल आणि तो तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठल्या कंपनीचा किती HP चा ट्रॅक्टर घ्यायचा तो त्या वितरकाकडून घ्यायचा आणि त्याचं इनवॉइस आणि टेस्टिंग रिपोर्ट तो अपलोड करायचा आणि त्याची मोका तपासणी होईल आमच्याकडून आणि तुम्हाला अनुदान वितरण केलं जाईल. तुम्ही अर्ज करणं महत्त्वाचं आहे बरोबर. याच्यामध्ये. सर, मगाशी तुम्ही बोलताना मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना जी आहे या अंतर्गत वैयक्तिक शेततळ्याच्या संदर्भात जी काही योजना आहे त्या संदर्भात आपण सांगितलेलं आहे. आता सामूहिक शेततळे जी योजना आहे त्याचे निकष काय आहेत आणि अनुदानाची पात्रता मर्यादा किती आहे? हो सामूहिक शेततळे ही जी आहे ही वैयक्तिक नाही तर 2-3 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ही सामूहिक शेततळे ची योजना आहे. तर त्याच्यामध्ये 24x24x4 मीटर 30x30x 4.5 मीटर आणि 34x तर अशा प्रकारचं सामूहिक शेततळे आस्तरीकरणाचं याच्यामध्ये 100% अनुदान आहे. तर तुम्ही जर 34x34 साईजचं शेततळ केलं तर त्यासाठी 3,39,000चं अनुदान आस्तरीकरणाचं आहे. जर तुम्ही 30x30चं केलं तर जवळपास 2,48,000 रुपयाचं अनुदान याच्यामध्ये 100% आहे आणि 24x24चं जर शेततळ केलं तर 1,75,000 रुपयाचं अनुदान आहे. त्यासाठी सुद्धा तुम्हाला हे मी जे काय महाडीबीटी पोर्टल सांगितलं त्यामध्ये जाऊन फलोत्पादनाच्या योजनेमध्ये तुम्हाला ही सामूहिक शेततळं या योजनेला हे करावं लागेल, निवड करावं लागेल, त्यासाठी अर्ज भरावा लागेल ऑनलाईन. तर ती केल्यानंतर ज्यावेळेस तुमची लॉटरी निवड होईल त्यानंतर तुम्ही ते काम करायचं. काम केल्यानंतर त्याची मी पहिली पद्धत सांगितली तशीच ती पद्धत आहे. तर सूक्ष्म सिंचन योजना जी आहे या योजनेचा ज्या शेतकऱ्यांना लाभ घ्यायचा आहे त्यासाठी काही क्षेत्रफळाची मर्यादा वगैरे आहे का आणि ती किती आहे? तुम्हाला जर आता ही आपल्या पाण्याचा कार्यक्षम वापर करायचा झालाच तर ठिबक सिंचन आणि तुषार सिंचन या अतिशय चांगल्या योजना आहेत. आता केंद्र शासनानं म्हणलं प्रति थेंब अधिक उत्पादन पर ड्रॉप मोर क्रॉप. तर याच्यामध्ये ठिबकसाठी 5 हेक्टरच्या क्षेत्रापर्यंत तुम्हाला लाभ घेता येतो आणि हा लाभ तुम्हाला 7 वर्षानंतर परत दुसऱ्यांदा घेता येतो. जर आता काही शेतकऱ्यांनी 2 हेक्टरला घेतला असेल तर आता त्यांना 3 हेक्टरपर्यंत त्याच्यामध्ये लाभ घेता येईल. आणि याचं जे अनुदान आहे हे सुद्धा आता तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवरच अर्ज करणं भाग आहे आणि याचं अनुदान हे अंतरानुसार आहे. तुमचं जेवढं अंतर जवळ तेवढं अनुदान जास्त, जेवढं अंतर जास्त तेवढं अनुदान कमी आहे. आणि याचा सर्व डाटा आपल्या लिगसी याच्यावर आमच्याकडे उपलब्ध आहे. तर 5 हेक्टरपर्यंत तुम्हाला अनुदान याच्यामध्ये उपलब्ध आहे. आता समजा जास्तीत जास्त 5 हेक्टरची मर्यादा आहे. हो 5 हेक्टरची मर्यादा आहे आणि 7 वर्षानंतर परत तुम्हाला ते घ्यावं लागतं. आता 12x12 मीटरवर तुम्ही एखाद्या फळपिकाची लागवड असेल तर त्याच्यामध्ये साधारणतः 24-25 हजाराचं अनुदान आहे आणि जर 1.5x1.5 असेल तर 1,27,000पर्यंतचं अनुदान याच्यामध्ये आहे. आता ह्याच्यामध्ये अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी 55% आणि इतर शेतकऱ्यांसाठी 45%. आता याला राज्य शासनाने परत जोड दिलेले आहे. तर मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत इतर शेतकऱ्यांना 30% म्हणजे इकडचे 45 केंद्राचे आणि राज्याचे 30 अशी 75% आणि SC अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना इकडे 55% आणि हे 25% असे 80% एवढा लाभ यामध्ये शेतकऱ्यांना मिळतो. 85% आणि केंद्र आणि शासनाच्या माध्यमातून. हो केंद्र आणि शासनाच्या माध्यमातून. सर, एक फोन घेऊयात. सुनील गोसावी बोलतात अकोल्याहून. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार.
मी विदर्भामधनं बोलतो साहेब. अकोला, बार्शी टाकळी तालुका आणि गाव माझं शिंदखेड. हा बोला बोला. माझं नाव सुनील गोसावी साहेब. तर मला बोला. विचारायचं होतं साहेब हं. की गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा जी होती येस येस. त्याच्यामध्ये आता आता नजीकच्या काळात काहीतरी बदल झाले, म्हणजे सानुग्रह अनुदान योजना अशी नाव झालं ना तिचं. हो हो, हो हो. हो हो. तर ते पूर्वीची आणि आताची जी आहे त्याच्यामध्ये काय बदल झाले? आणि दुसरं म्हणजे असं विचारायचं होतं साहेब की आता रिसेंटली काहीतरी नवीन योजना काय काय आहेत शासनाच्या, त्याच्याविषयी थोडीशी माहिती. ओके. धन्यवाद. आपले प्रश्न कळले गोसावी दोन्ही. साहेब, आपण गोपीनाथ मुंडे- अतिशय हां. चांगला असा प्रश्न विचारलेला आहे. हो. आपलं अभिनंदन. आता गोसावी साहेब, आपली पहिली शेतकरीचे जे काही शेती करताना अपघात होतात, रोड ॲक्सिडेंट होतात, सर्पदंश असेल, विंचूदंश असेल, शॉकचा धक्का, विजेचा धक्का असेल, वीज पडणे आपण असेल, प्रेक्षकांना साईट पण दाखवूया सर. अशा अपघाती होतो आणि काही वेळेस त्यांचं दुर्दैवी मृत्यू होतो आणि काही वेळेस अपंगत्व सुद्धा येतं. अशा वेळी जर दुर्दैवाने मृत्यू झाला तर कुटुंबाचं आर्थिक उत्पन्नाचं त्यांना थोडं प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागायचं आणि त्यासाठी आपण गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघाती योजना पूर्वी चालवत होतो. पण त्यासाठी आपण विमा कंपनी आणि विमा सल्लागार कंपनी नेमली होती. बरं. परंतु त्या विमा कंपन्या शेतकऱ्यांचे विमा दावे लवकर निकाली काढत नव्हते आणि काहीतरी जुजबी कारणं सांगून ते नाकारायचे किंवा विलंब करायचे. म्हणून आणि मग त्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष होता आणि जी काही योजनेचं साध्य व्हायला पाहिजे होतं ती योजनेचं साध्य काही झालं नाही. म्हणून आत्ता चालू शासनाने 2 महिन्यापूर्वी ही गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेचं नामकरण बदलून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रहण योजना केला. आता याच्यामध्ये काय केलं शासनाने, आता विमा कंपनी जी आहे ती विमा कंपनी बाजूला काढलं आणि यामध्ये तालुका स्तरावर एक तहसीलदार, गटविकास अधिकारी, आमचे तालुका कृषी अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, आरोग्य अधिकारी, परिवहन अधिकारी यांची एक समिती केली आणि दुर्दैवाने कोणाचा जो अपघाती निधन झालं किंवा अपंगत्व आलं त्या माणसांनी त्याच्यामध्ये 1 महिन्याच्या आत आमच्या ऑफिसला अर्ज करायचा. त्याचे कागदपत्र, मृत्यूचा दाखला असेल, 7/12 असेल, हे द्यायचं. त्याचं पोस्टमार्टम, स्थळ पाहणी अहवाल असेल, हे दिल्यानंतर 1 महिन्याच्या आत त्याच्यामध्ये कारवाई होणार. जे विमा कंपन्या 2-2 वर्षे देतही नव्हत्या आणि नाकारत होते क्लेम, आता स्थानिक लेवलला हे तुमचे प्रकरण जलद गतीने निपटारा होणार आहेत. जर स्थानिक लेवलला तुमचं तालुका लेवलच्या सभेमध्ये जर काही निरसन नाही झालं, काही समाधान नाही झालं, तर जिल्हा लेवलला सुद्धा जिल्हा अधिकारी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी त्या समितीचे सदस्य सचिव आहेत. त्या माध्यमात तिथं तुमचा याला नक्कीच न्याय मिळू शकतो. त्यामुळं जलद गतीने याच्यात होणार आहे आणि शासनाने पहिलं जे वहितीधारक खातेदार होते त्यांनाच हे लाभ होता. परंतु आता त्या कुटुंबातील ज्याचं 7/12ला नाव नाही अशा एका सदस्याचं, म्हणजे त्याची पत्नी असेल किंवा पती असेल, अविवाहित मुलगी असेल, मुलगा असेल, आई असेल, वडील असेल, यांचा सुद्धा ह्या योजनेमध्ये समावेश केलेला आहे. याच्यामध्ये वयाची अट हे फक्त 10 वर्षापासून ते 75 वर्षापर्यंत ह्या योजनेचा जो फक्त समावेश आहे त्या म्हणजे खात्यात. पूर्वी या योजनेमध्ये जी शिथिलता होती ती आता तत्परतेने ही योजना लागू योजना होते ते आणि शेतकऱ्यांना लाभ देखील तितक्या खूप, तत्परतेने म्हणजे मिळतो. लोकांना त्याच्यामध्ये हे झालं आणि अतिशय चांगला म्हणजे निर्णय शासनाने घेतलेला आहे असं मी म्हणतो. सर, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड शेतकरी आहेत, जे फळबागायतदार आहेत आणि ते मोठ्या प्रमाणात फळांची लागवड करतात. तर फळ लागवडीसाठी अशा काही योजना आहेत का शासनाच्या? हो, शासनाचा आता मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता पहा, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत फळबाग लागवड 100% अनुदान याच्यामध्ये. फक्त याच्यामध्ये एकच अट आहे, तुमच्या जॉब कार्ड असणं गरजेचं आहे. नंतर शेतकरी अल्प अत्यल्प किंवा अनुसूचित जाती जमातीचा सर, थोडं थांबवतो, आपण एक फोन घेऊयात. ओके. पराग अरिंगडे बोलतात नाशिकहून. हॅलो हॅलो हॅलो. परागजी, नमस्कार. नमस्कार. आपला प्रश्न विचारा. हा सर, आता हे यांत्रिकी बद्दल तुम्ही बोलले ट्रॅक्टर वगैरे साठी, तसे जे दूध उत्पादक ते त्यांचे चारा कटिंग साठी यंत्र लागतात किंवा दूध काढण्यासाठी यंत्र लागतात किंवा अगदी गाई दूधाळ जनावर घेण्यासाठी काही फायनान्स लागतो आणि गोठा बांधण्यासाठी, तर त्याच्यासाठी काही योजना आहे का एखादी चांगली? धन्यवाद, आपला प्रश्न कळला. जे शेतकरी दुग्ध व्यवसाय करतात सर, अशा शेतकऱ्यांसाठी काही योजना आहेत का असं त्यांना विचारायचं आहे.
त्यांचे दोन प्रश्न होते. एक चारा पिकासाठी होतं, चारा कटिंगसाठी होतं, आणि दुसरा दुधाळ जनावराचं होतं. हो. तर आता तुम्हाला जर चारा पिकं केलं तर त्यासाठी आपल्याकडे चाप कटरची योजना आहे. बर. त्याच्यामध्ये अनुदान दिलं जातं. आणि दुधाळ जनावरांसाठी आमच्याकडं एक योजना आहे बघा, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियानाअंतर्गत कोरडवाहू क्षेत्र. पण ते एका उपविभागातून 2च गावाची निवड केली जाते. जर तुम्हाला दुधाळ जनावरांच्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर पशुसंवर्धन विभाग आहे राज्य शासनाचा, बर. कृषी विभाग नाही, पशुसंवर्धन विभाग. आणि त्या विभागामार्फत ऑगस्टमध्ये जाहिरात येते. त्यामध्ये 2 दुधाळ जनावरांची खरेदी. तुम्हाला जर शेळी पालन करायचं असेल तर 10 शेळ्या आणि 1 बोकड आणि 1000 कोंबड्या अशी घेण्यासाठी योजना आहे. त्याची जाहिरात ऑगस्टमध्ये येते, दरवर्षी ऑगस्टमध्ये येते. त्यावेळेस तुम्ही तुमचे जे काही जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्या संपर्कात राहा आणि तिथं अर्ज करा आणि तिथं तुम्हाला निश्चित त्याच्यामध्ये लाभ होऊ शकतो. किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी, उपविभाग कृषी अधिकारी असतं. तुमचं गाव जर कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रमात घेता आलं तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 गायी, शेळी, कोंबडी याचं सुद्धा चाप कटर, मुरघास युनिट तुम्हाला घेता येईल. तर ते आमच्या स्थानिक अधिकाऱ्यांना तुम्ही संपर्क करा. नक्कीच. सर, मगाशी यांचा फोन येण्यापूर्वी आपण फळबाग लागवडी संदर्भात ज्या काही योजना आहेत त्या संदर्भात बोलत होतो. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत आपल्याला लाभ घेता येतो. आणि याच्यामध्ये जवळपास 59 फळपिकं आणि आपण प्रेक्षकांना स्लाइड दाखवूयात. असे तसंच 4 प्रकारचे मसाल्याचे पिकं, 4 फुलपिकांचा समावेश आणि औषधी सुगंधी वनस्पतीचं सुद्धा याच्यामध्ये लागवड करता येते. आणि यामध्ये 3 वर्षामध्ये अनुदान दिलं जातं. पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी. कोरडवाहू फळपिकं असतील तर 75% आणि बागायती फळपिकं असतील तर 90% झाडं जिवंत राहणं गरजेचं आहे. आणि याचं मस्टर मजुरीचं जे आहे ते मस्टरद्वारे पेमेंट होतं. आणि जे काही कलमरोपं खरेदी केलं जातं त्याचं FTO निघून शेतकऱ्याच्या खात्यामध्ये अनुदान वर्ग केलं जातं. ही अतिशय एक चांगली योजना आहे. याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात फळबाग लागवड महाराष्ट्र राज्यात होत आहे. आणि जे शेतकरी ह्या योजनेत बसत नाहीत, म्हणजे त्यांचं क्षेत्र 2 हेक्टरच्या पेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी आता स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर योजना ही शासनाने केलेली. मागील 2 वर्षे कोविड महामारीमध्ये थोडं आर्थिक याच्यामुळे 2 वर्षे योजना बंद होती. परंतु चालू वर्षी ह्या योजनेला मान्यता मिळाली, निधीसुद्धा मंजूर झालेला आहे. तर ह्या योजनेत आपण लाभ घेऊ शकता. कोकण विभागाशी कमीत कमी 10 गुंठ्यापासून 10 हेक्टरपर्यंत याच्यामध्ये लाभ घेता येतो. उर्वरित महाराष्ट्राला 20 गुंठ्यापासून तर 6 हेक्टरपर्यंत याच्यामध्ये लाभ घेता येतो. आणि याच्यामध्ये खड्डे खोदणे, लागवड करणे आणि नांग्या भरणे, पीक संरक्षण आणि ठिबक या बाबीसाठी तुम्हाला अनुदान दिलं जातं. तर ह्या योजनेचा सुद्धा आपण लाभ घ्यावा. आणखी एक कृषी विभागाची योजना आहे एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना. या योजनेमध्ये सर कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? हो, एकात्मिक मी आता जी फळबागेचं सांगितलं त्याच्यामध्ये एक तुम्हाला क्लिअर करतो. ही जी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना आहे ती महाडीबीटीवर नाही आपल्या, ती शेतकऱ्यांनी घ्यावं. परंतु स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही महाडीबीटीवर आहे. यातला फरक लक्षात घ्या. तुम्हाला जर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत इथं तुम्ही गटविकास अधिकारी किंवा आमचे तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी सहाय्यक किंवा ग्रामसेवक यांना संपर्क करा. आणि भाऊसाहेब फुंडकर योजनेमध्ये तुम्ही महाडीबीटीवर घर बसून 24/7 अर्ज करू शकताय. आणि तसंच आता आपण जे सांगितलं एकात्मिक फलोत्पादन अभियान योजना. सर, या योजनेसंदर्भात बोलूयात. एक फोन घेऊयात. गोविंद ताटे जालन्याहून बोलतात. हॅलो. हॅलो. हा गोविंदजी, नमस्कार. हा सर, मी म्हणतो माझा प्रश्न असा आहे, मी आंबा लावलेला आहे 2 एकर मध्ये. बर. तर मला परत दुसरे फळबाग घ्यायचे तर घेता येते काय? किती क्षेत्र आहे आपलं? किती क्षेत्र आहे आपलं? हा, क्षेत्र किती क्षेत्रफळ किती आहे? क्षेत्र 4.5 एकर क्षेत्र आहे आपल्याकडे. आणि आता लावलं किती? हा, आता लावलेत किती आंबे? किती क्षेत्रावर लावले? आता आंबे 400. घन लागवड केलेली आपण. हा. हो, घेता येईल ना, काय अडचण नाही ना. घेता येईल लाभ आपल्याला घेता येईल. दुसरं पीक पण घेता येईल.
घेता येईल, भाऊसाहेब फुंडकरमध्ये घेता येईल आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेत सुद्धा आपल्याला घेता येईल. हे दोन्ही योजनांचा लाभ आपण घेऊ तुम्ही आमच्या शकता. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी भेटा, काही अडचण नाही, घ्या. मंडळी, कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी ज्या योजना आहेत, या योजनांच्या संदर्भात आपल्याला आणखी सविस्तर जाणून घ्यायचं आहे, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा कार्यक्रमात सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आजचा विषय आहे कृषी विभागाच्या शेतकऱ्यांसाठी विविध योजना, आणि या विषयाच्या अनुषंगाने आपल्याला मार्गदर्शन करतायत दीपक कुटे सर. सर, मगाशी विश्रांतीपूर्वी आपण एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना जी आहे या संदर्भात मार्गदर्शन करत होतात, काय सांगाल? एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान हे याच्या अंतर्गत आपल्याला लागवडीपासून तर काढणी पश्चात फलोत्पादन पिकाविषयी योजनांचा लाभ घेता येतो. बरं. सुरुवातीला दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण लागवड साहित्याची निर्मिती, यासाठी रोपवाटिका स्थापन करणे. तर तुम्ही खाजगी क्षेत्रात रोपवाटिका करायची असेल तर याच्यामध्ये 7.5 लाखाचं अनुदान आपण रोपवाटिकेसाठी देतो. तसंच नवीन फळबागाची लागवड, जसं मी तुम्हाला सांगितलं महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजना, भाऊसाहेब फुंडकर, तसं एकात्मिक फलोत्पादन याच्यामध्ये सुद्धा विविध पिकाची लागवड करता येते. त्यासाठी 40% ते अनुदान याच्यामध्ये उपलब्ध आहे. तसंच जुन्या बागाचं पुनर्जीवन बघा, आता कोकणामध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणात लागवड झालेली आहे, परंतु त्या बागा 40-50 वर्षाचं झाले आणि त्याची उत्पादकता घटलेली आहे. तर ह्या बागांचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे, त्याची छाटणी करणं गरजेचं आहे, त्याच्यावर औषधाची फवारणी, काही झाडं मृत झालेली त्याचं गॅप फिलिंग करणं गरजेचं आहे, नांग्या भरणं गरजेचं आहे. तर ह्या झाडाची छाटणी करण्यासाठी, नांग्या भरण्यासाठी आणि थोडं खतं औषधं देण्यासाठी हे आंबा पुनर्जीवन किंवा संत्रा पुनर्जीवन यासाठी हेक्टरी 20,000, म्हणजे खर्च 40,000 तर हेक्टरी 20,000पर्यंत आणि 2 हेक्टरपर्यंत याच्यामध्ये अनुदान दे आहे. तसंच तुम्हाला जर मशरूमचं उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी 40% अनुदान, 8 लाखापर्यंतचं अनुदान याच्यामध्ये आहे. मसाला पिकासाठी सुद्धा 40% अनुदान, 1 लाखाचं तुम्हाला 40,000पर्यंत आहे. सुगंधी वनस्पतीसाठी सुद्धा याच्यामध्ये आहे. फुल शेती करायची असेल तर तुम्हाला कट फ्लावरसाठी 1 लाख रुपये खर्च येतो, त्याच्या 25% 25,000 रुपये तुम्हाला, आणि 40% जे इतर अत्यल्प उधारक शेतकरी आहेत. तसंच कंदवर्गीय फुलपिके आहे, सुटी फुलपिके आहेत, अशासाठी सुद्धा याच्यामध्ये योजना आहेत. आणि मग काढणी पश्चात जे हे आहे तंत्र, कोल्ड स्टोरेज असेल, रायपनिंग चेंबर असेल, प्रिकुलिंग चेंबर असेल, पॅक हाऊस आहे, एकात्मिक पॅक हाऊस आहे. यासाठी तुम्ही आता कोल्ड स्टोरेज पाहिलं तर साधारण 5,000 टनाचं कोल्ड स्टोरेज असतं. प्रति टन 8,000 ते 10,000 एवढं अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. रायपनिंग थांबवतो, एक फोन घेऊयात. राहुल भातुलकर बोलतात नागपूरहून. हॅलो 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 राहुलजी, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न हा होता, मी नागपूर जिल्ह्यातून बोलत आहे. 2022 साली आम्ही पीक विमा काढलेला होता. बर. कुठल्या पिकासाठी? कुठल्या पिकासाठी? कपाशी. बर. हा, अतिवृष्टी झाल्यामुळे 3,000 रुपये, म्हणजे एका हेक्टरचे 3,000 रुपये भरलेले होते. बर. तर आम्हाला फक्त 5,000 रुपये मिळाले. याच्यानंतर मिळेल का? काय सांगता? नाही, आता तुम्हाला ही मिळाले. परत तुमचं जे नुकसान झालं होतं त्या प्रमाणात तुम्हाला नुकसान भरपाई दिलेली आहे. आता परत मला नाही वाटत काही यायचं हे राहिलेलं असेल. पार्टली याच्यामध्ये पेमेंट होत नाही, बहुतेक तर काही येण्याची शक्यता नाही बघा याच्यामध्ये. सर, मगाशी आपल्या एका प्रेक्षकाने आपल्याला विचारलं होतं की आणखी शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत काय काय नवीन योजना आहेत, अगदी थोडक्यात आपल्याला काय काय सांगता येईल? थोडक्यात बरं का, आता कृषी यांत्रिकीकरण योजना आहे. आता ड्रोन एक तुम्ही नवीन हे आलेलं आहे, ड्रोनला कृषी यांत्रिकीकरण उपाययोजना, ड्रोनचा वापर आपण हे केलेला. तर जे शेतकरी गट असतील, वैयक्तिक शेतकरी असतील, कृषी पदवीधर असतील, यांना याच्यामध्ये लाभ घेता येतो. ड्रोनची किंमत केंद्र शासनाने 10 लाख रुपये निश्चित केलेली आहे. तर तुम्ही जर अल्पभूधारक किंवा इतर शेतकरी असतील तर 5 लाखापर्यंत ड्रोनसाठी अनुदान उपलब्ध आहे, आणि इतर शेतकऱ्यांसाठी 4 लाखाचं अनुदान आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला ही महाडीबीटीवर नाही तर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज करावा लागेल.
तो अर्ज आपली जी कृषी विभागाची साईट आहे कृषी.महाराष्ट्र.gov त्याच्यावरून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ज्यांना ह्या ड्रोनचा वापर ही करायचा असेल घ्यायचा असेल त्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीकडे ही करा. मग त्याच्यासोबत तुमची कंपनी असेल तर नोंदणी सर्टिफिकेट, कृषी पदवीधर असेल तर डिग्री सर्टिफिकेट, अनुसूचित जातीचा असेल तर जातीचा दाखला हे देऊन मग तो आम्ही अर्ज कृषी आयुक्तालयाला पाठवला जातो आणि तिथं ते अनुदान लॉटरी काढली जाते आणि त्याच्यावर पूर्वसंमती देऊन तुम्ही घेऊ शकता. आता आपल्या शेतीसाठी 2 ड्रोन आहेत बघा, एक लहान आणि सूक्ष्म. तर सूक्ष्म आपला 2 किलो ते 25 किलोचा आहे आणि 25 पासून 150 किलो. तर याच्यासाठी जवळपास 11 लाखाचा खर्च येतो. तर याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता. अशाच प्रकारची प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना देखील आहे, त्या संदर्भात अगदी थोडक्यात काय सांगता येईल सर? तर प्रधानमंत्री सूक्ष्म आता पाहिलं आपण म्हणजे कच्चा माल मातीच्या भावे घ्यावे आणि पक्का होता चौपटीने विकावं. तर अन्न प्रक्रिया करणं त्या फार गरजेचे आहे. त्यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना याच्यामध्ये 35% आणि 10 लाखाचं अनुदान सर्वांनाच वैयक्तिक शेतकरी असतील ह्यांच्यासाठी आहे आणि याच्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसंच मुख्यमंत्री अन्न व कृषी प्रक्रिया योजनेमध्ये 30% जास्तीत जास्त 50 लाखाचं अनुदान याच्यामध्ये दिलं जातं. तर ह्या अन्न प्रक्रियेसाठी 2 योजना अतिशय चांगल्या आहेत. त्याचा शेतकऱ्यांनी शासनाची आणखी एक योजना आहे नमो सन्मान योजना, त्या संदर्भात अगदी थोडक्यात सर काय सांगाल? जसं प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आहे केंद्राचं, त्याच धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी सन्मान निधी योजना सुरू केलेली आहे आणि जे केंद्र शासनाचे PM किसानचे लाभार्थी आहेत त्यांनाच हे PM किसानचे नमो शेतकरी सन्मान निधीचा लाभ होणार आहे. परंतु आता आपण पाहिलं बरेचसे शेतकऱ्यांनी याच्यामध्ये KYC केलेलं नाही. तर माझी शेतकरी बंधूंना कळकळीची विनंती आहे, तुम्ही स्थानिक आमच्या कृषी सहाय्यकांना भेटा आणि तुमचं KYC करून घ्या. ते KYC करणं गरजेचं आहे आणि तुमचं आधार सीडिंग होणं गरजेचं आहे. तुमचं जे बँक खातं आहे ते आधारला लिंक होणं गरजेचं आहे. त्यासाठी पोस्टाची मदत घ्या किंवा पोस्टात खातं उघडा. कारण आता केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे 12,000 रुपये मिळणार आहेत. तर तुम्ही आपली KYC झाली का? आपल्याला 13वा हप्ता मिळाला, 14वा हप्ता आता थोड्याच दिवसात रिलीज होणार आहे. तर तुम्ही ही KYC करणं गरजेचं आहे. थोडक्यात सर आपल्याला असं म्हणता येईल की शासनाच्या कृषी विभागाच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकरी पात्र आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याची गरज आहे. योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता करणं गरजेचं आहे आणि जे काही निकष असतील त्या निकषानुसार या शेतकऱ्यांना ठराविक हेक्टरसाठी किंवा ठराविक अंतरासाठी मर्यादेसाठी त्यांना अनुदान कृषी विभागाच्या मार्फत दिलं जाणार आहे. तर नक्कीच आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असं आपल्याला नक्कीच म्हणता येईल. सर आपण या कार्यक्रमात सहभागी झालात, या विषयाच्या अनुषंगाने आपल्या शेतकरी बांधवांना सविस्तर असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.